श्री गणेशाय नमः सरस्वते नमः श्री रामचंद्राय नमः छत्रपात मुकुटपात ध्वजपात रथपात पाचवा झाला कळापात निर्गुणात खबरदार कौशल्यानंदन रामचंद्र पवनशूत हनुमान गौरीनंदन गणेश शांती बर्मन नाथ महाराज जनार्दन स्वामी आणि गावोबा तसेच सारंगी या नगरीमध्ये जमलेले वाचक सूचक श्रोते प्रवचनकार कीर्तनकार भागवतकार आयोजक नियोजक संयोजक युट्यूब वाले दोन दाजी तसेच आमच्या ऑपरेटर दाजी सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन जसे सद्गुरु मुद्रा महाराज सेवा करून घेतील तशी सेवा करण्याचा प्रयत्न का आलं तरी देवाचं चुकलं तरी बी देवाचं अशी असणारी सेवा आहे माझ्या भगवान परमात्म्याने जे काही असणारे राजा रावणाचे 5 पाच रथ ध्वज कला असे एकंदरीत 5 पाच केले आणि माझे भगवान परमात्मा खवळे काय करतात ते ऐका देवनिया पाती उठा उठा उठे पळाला काय नवल झालं आता माझ्या भगवान परमात्म्याने निर्वाणीचा बाण सज्ज केलाय माझ्या भगवान परमात्म्याने विचार केला संपलं या बाणाच्या साह्याने राजा रावण राहिला नाही पाहिजे राजा रावणाच्या लक्षात आलं आणि राजा रावण रणाच्या ठिकाणाहून पाठ देऊन उठा उठी पळाला कसा कसा ऐका वारे वा रावण पळवुनी बुद्धिवंत जीव घात चुकविला काय नवला या ठिकाणी ग्रंथ करते राजा रावणला बुद्धिवंत म्हणाले का बुद्धिवंत राजा रावणाला माहित होतं आता भगवान परमात्मा या बाणाने आपल्याला वाचू देणार नाही असं असणारे राजा रावणाच्या लक्षात आलं माणूस सहजच म्हणते स्थिर स्थला म्हणतो पगडी 50 राजा रावणाने विचार केला आपण जर वाचू नये मग बाकी बघता येईल होऊन काय होईल तसा जर विचार केला क्षत्रियाने रणाला पाठ देऊन पळू नये पण राजा रावणाने विचार केला पळाल्याशिवाय गत्यंतर नाही रणाच्या ठिकाणी पाठ देऊन राजा रावण पळू लागला रामे मारावे रावणासी वा वा तव रावणाची बुद्धी कैसी पळवोनिया रणभूमीसी आपण आपणासी वाचविले त्यावेळेस ग्रंथकर्ते सांगू लागले अहो माझ्या भगवान परमात्म्याने राजा रावणाला मारावंच पण राजा रावणाची बुद्धी कैसी नेमकं बुद्धी तरी कशाला म्हणाव गोड असं वर्णन ज्ञानेश्वरीमध्ये 13व्या अध्यायामध्ये केलेलं आहे बुद्धी कशाला म्हणाव जरा चांगलं काय वाईट काय पाप काय पुण्य काय याला ज्याचा निवाडा करते त्याला बुद्धी म्हणाव अशी असणारी राजा रावणाची बुद्धी राजा रावणानं बुद्धीचा वापर केला विचार केला सारासार विचार करा उठा उठी राजा रावणाने विचार केला आणि रणाच्या ठिकाणी पाठ देऊन राजा रावणानं स्वतःचा जीव वाचवला ग्रंथकर्ते सांगू लागले रामन मारी पळत्यासी हे कळले आहे रावणासी पळवोनी लागले गेसी आपण आपणासी वाचविले काय लावलं बाय अहो राजा रावणाला सुद्धा विश्वास आहे माझा भगवान परमात्मा पळत्याला मारित नाही आणि पळत्याला मारित नाही असा असणारा विश्वास त्या विश्वासाच्या सामर्थ्याने राजा रावणानं स्वतःनं वाचवलं आणि मायबाप जीवन जगत असताना कोणती क्रिया स्वतःलाच करावं लागते उगा माणसे म्हणते दाजी मी आहे तुम्हाला काय राहिले खरी येळ आल्या कोणीच येत नाही आणि परमार्थासाठी सुद्धा स्वतःच विचार करावा लागते आपला तो एकच देव करून घ्यावा किंवा त्याच्या पुढे जाऊन एकनाथी भागवतामध्ये एकनाथ महाराज म्हणतात पाहता या परमार्थात साह्य नव्हे माता पिता पुत्र भ्राता दुहिता कांता साह्य सर्वता हे नव्हती स्वतःची स्वतः सोडवणूक करावी लागते तशी राजा रावणानं स्वतःची सोडवणूक केली रणाच्या ठिकाणाहून पळाला स्वतःचा जीव वाचवला ग्रंथकर्ते सांगू लागले राम बाणी जर जर बुद्ध रावण झाला तो हात वारे वा काही नसले पुरुषात मागा पळत अति धाके मायबाप
जोपर्यंत त्या भगवान परमात्म्याचा बाण सुटला नाही तोपर्यंत सगळं आहे. एकदा जर देवाचा बाण सुटला तर काहीच कळत नाही. मग कसं होतंय ते सत्ता संपदा राहिले ठाईचे ठाई पुढे संचित जाईल ग्वाही तुका म्हणे तरी यम आज्ञा. ज्यावेळेस यमाचा बाण लागेल काहीच सांगत नाही. राजा रावण माझ्या भगवंताच्या बाणाने जर्जरीतून झालाय. काय करावं काय नाही कळना गेलं रणातून पळाला बोला. लंकेचा दुलंकनाथ वा वा. अपमानला रणात मोकळ्या केशी पायी पळत घाई कुंतत अति दुखे. काय नवला वायो पळणारा राजा रावण काही सर्वसामान्य का लंकेचा राजा आहे. अहो ज्या राजा रावणाचा भाऊ कुंभकर्ण आहे, ज्या राजा रावणाचा मुलगा इंद्रजित आहे, असा असणारा राजा रावण कोण पळालाय ह्याला महत्व आहे. लंकेचा राजा रावण पळालाय, कुठच पळालाय, केसाचा पुतळा सोडलाय, लाज आहे. पण चांगल्या माणसाने कधीपर्यंत जीवन जगावं. जाणतेने तवची जीवावे जेव्हा अपकीर्ती अंगाने पळे आपले आपकीर्ती घेऊन राजा रावण रणाच्या ठिकाणाहून पळू लागला बोला. मेघ पळती चंदवाते गर पळती श्यामी घाते. अरे वा. गरुड पळवी पाते देवी रावणाते श्रीराम. त्यावेळेस ग्रंथकर्ते दृष्टांताच्या माध्यमातून सांगू लागले. 3 दृष्टांत दिले. जसं आभाळ यावं आणि ते आभाळ वारं सुटले माणसामध्ये खालते गेले वरत आलं. आकाश म्हणू लागले इकडे येते की तिकडे जाते की. म्हणजे वाऱ्याच्या साहाय्याने जसं आभाळ पडते किंवा सिंहाची डरकाळी ऐकल्यानंतर हाती पडतात. आणखी एक दृष्टांत कोणता राहिला? 2च सांगतो, 3 नका बोला. तुम्हाला या परिसोय रावण झांडून गेला रणांगणा. पुढील कथानो संधान सावधान अवधारा. त्यावेळेस ग्रंथकर्ते सांगू लागले या परी राजा रावण पाठीमागे जे काही 3 दृष्टांत दिले ना त्या न्यायानं राजा रावण रणाच्या ठिकाणाहून पळाला. आणि ग्रंथकर्ते सांगू लागले पुढची जी काही कथा आहे चरित्र आहे ते सावधान होऊन ऐका बोला. एका जनार्दना शरण रणी पळवोनिया रावण उठवावया लक्ष्मण. कृपाळू पूर्ण प्रतला. काय नवल झालं? अहो त्यावेळेस राजा रावण रणाच्या ठिकाणाहून पाठ देऊन पळून गेला. मग माझा भगवान परमात्मा जे काही असणारा स्वतःचा बंधुरत्न स्वतःचे भाऊ पडलेत त्या बंधूला उठवण्यासाठी माझे भगवान परमात्मा कसे कृपाळू आहेत, दयाळू आहेत असे भगवान परमात्मा प्रतले. काय झाला ऐका. स्वस्ती श्री भावार्थ रामायणे उदकांडे एका कर्णिका लक्ष्मण भेदू नाम त्रिशुत्तमाध्याय पुंडलिकावर विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम. राजा तोडीला परिशी बांधीला गळा सुट्टी का लावी असा असणारा माझा भगवान परमात्मा आहे. ती जवळ आहे मुंजा महाराज एरवी तरी पंडू सुता मुका प्रतिका भानू दैसा काही दिशे न दिशे ऐसा वाणीचा नोय. अहो प्रत्येक जीवाला वाटतंय सूर्यमय चेहऱ्यासमोर आहे जवळ आहे तो तरी सूर्य कधी कधी ढगाच्या आड जात आहे. त्याच्याही पेक्षा माझा भगवान परमात्मा जवळ आहे. राम जगाचं जीवन आहे असे ग्रंथकर्ते सांगू लागले बोला. तोची राम सोया आपण वाचवा वया लक्ष्मण कृपाळू तुमचं संतुष्टला पूर्ण त्याशी कल्पांती मरण असे ना. काय सांगू लागले हो? कोणता भगवान परमात्मा? ज्या भगवान परमात्म्याचं वास्तव्य प्रत्येकाच्या शरीरामध्ये आहे. सर्व गती असणारा भगवान परमात्मा लक्ष्मणजीला वाचवण्यासाठी तुष्टले. अहो जिथं भगवान परमात्मा वाचवणार आहे तिथं मरण येत आहे का? मरण कुठं आहे? विसरली तया थोर झाली. आणि जे देवाला विसरले तिथं मरण आहे तिथं दुःख आहे. इथं माझ्या लक्ष्मणजीला काही होणार नाही ग्रंथकर्ते सांगू लागले. राम निज ज्ञाने अति समर्थ तोही वानराच्या विचारांतानुसरला स्वयंवर तत्तानुचरित्र लक्षोनी. काय नवलावाय माझा भगवान परमात्मा काही सर्वसामान्य आहे का? अहो मायबाप माझ्या भगवान परमात्म्याकडे जे काय असणार ज्ञान आहे देवापासून सर्व काय आलंय. माझ्या भगवान परमात्म्यानं कोणाला सांगितलं? सूर्याला. सूर्यानं जे काही 9 मनू आहेत त्याच्यापैकी एकाला सांगितलं. पुन्हा इक्षुक नंदन असं ते ज्ञान आलंय. आणि असं असणारा माझा भगवान परमात्मा एवढं ज्ञान असून सुद्धा जे काही वानर आहेत
त्यांच्या विचारात काय म्हणतात ते ऐका. भूत भविष्य वर्तमान वा वा. सर्व ही जाणे रघुनंदन तरी मनुष्य नाटे विटंबन स्वयापन दावित. ग्रंथकर्ते सांगू लागले माझ्या भगवान परमात्म्याला किती ज्ञान आहे. भूत भविष्य आणि वर्तमान काळ. तुम्ही आम्ही जीव काय सांगू शकतो. पाठीमागे झालेला भूतकाळ, चालू वर्तमान काळ, पण भविष्यात काय सांगता येत नाही. आम्हाला माहित नाही भविष्यात काय होणार आहे, कोण दिवस येईल कैसा काहीच माहित नाही. पण माझ्या भगवान परमात्म्याला तिन्ही काळाचं ज्ञान आहे. असं ज्ञान असून सुद्धा माझा भगवान परमात्मा जे काही असणार अवतार आहे ना, मनुष्याचा अवतार घेतलाय त्याच्यासाठी हे दाखवलेत का. खेळ तो येण्याची खेळावा आणि नट तो येण्याची नटावा असा भगवान परमात्मा काय करतात ऐका. विकळ देखून लक्ष्मण जाणून भविष्याच्या चिन्ह व्रता करी विलंपन तेही लक्षण अवधार. रणाच्या ठिकाणी माझ्या भगवान परमात्म्याचे बंधुरत्न लक्ष्मणजी पडलेले आहेत. भविष्याचं चिन्ह जाणून माझे भगवान परमात्मा कसं कसं करतात ते ऐका. लक्ष्मण देखून हृदयक्षित धरून सुसेनाचा हात बंधू स्नेह कळवळीत काय बोलत श्रीराम. ज्यावेळेस माझ्या भगवान परमात्म्यानं स्वतःच्या भावाबद्दल असणारं प्रेम, आस्था, जिव्हाळा सुशेनजीचा हात धरला आणि माझे भगवान परमात्मा काय बोलू लागले ऐका. प्राणा परिस अधिक जाण सका बंधू लक्ष्मण मज एकले सांडून सोय प्रयाण मांडले. त्यावेळेस भगवंत बोलू लागले लक्ष्मण जो काही माझा भाऊ आहे ना, मला किती आवडतंय. भाऊ आवडसी देवा जीवापासून या. माझ्या जीवाईपेक्षा आपता आहे, जीवलग आहे. आणि माणसाला स्वतःचा जीव जेवढं आवडते तेवढं काहीच आवडत नाही. पण भगवंत म्हणतात माझ्या प्राणाईपेक्षा प्रिय असणारा माझा भाऊ आहे असे भगवंत बोलू लागले. सखे बंधू दोघे जण यराचा आश्रय धरून वनाने घालो आपण पितृवचन पाळावया. त्यावेळेस माझे भगवान परमात्मा बोलू लागले हे लक्ष्मणा, तू आणि मी आपण दोघं सख्खे बंधू आहेत. आणि वडिलाचं वचन पूर्ण करण्यासाठी का दिले वचन महासाहेबा वचन पूर्ण करी. माझा शिवबाग बसला घोड्यावरी. का कोणती क्रिया जे काही वचन पूर्ण करावं कोणाला दिलेलं, आई वडील. आता कोण म्हणलं बायकोला, ते तसं तिथं नाही. एकंदरीत आई वडिलाला जे काही दाजी दिले ना हनुमान महाराज वचन ते पूर्ण करावं. पण आता ते राहिलं नाही. म्हणून माझे भगवंत म्हणू लागले एकमेकाचा आश्रय धरून वडिलाला वचन दिलेलं पूर्ण करण्यासाठी आपण वनाला आलो. भगवंत बोलू लागले वचन ऐके सुशना लक्ष्मण वाचवावया प्राणा चाड नाही निज प्राणा येर जाना काय चाड. त्यावेळेस माझे भगवान परमात्मा बोलायला हे सुशेना, माझा जो काही भाऊ आहे ना, माझ्या लक्ष्मणजीला वाचवा. जर माझा भाऊ जर नसेल मला कशाची चाड नाही, इतर कशाच काही नाही. भगवंत बोलू लागले बुडाले धैर्य वीर्य बुडाले माझं प्रेमशर्य बुडाले यश सर्व ही बंधू स्वयमेवांतरा बुडाली माझी धृती कृती बुडाली माझी शर्य शक्ती बुडाली माझी ब्रह्मख्याती बंधुनीची ती अंतरला. भगवंत काय म्हणू लागले हो. जर माझा भाऊ जर मला सोडून गेला जर अंतरला तर माझी यश कीर्ती ऐश्वर्य सगळं बुडालं. का लक्ष्मणजी इकडं पाहिलं तर संत सुद्धा आहेत. शोभविले येरा सोने एके ठाई हिरा. देव आणि संत तशी एकमेकाला शोभा असते. या तसं जर माझा भाऊ गेला ना माझं सर्वस्व संपलं. भगवंत बोलू लागले नेत्रा येतसे अंधारी गात्रे कापती थरथरी धनुष्य न धरवे करी धीर निर्धारी न धरवे. भगवंताची झालेल्या अवस्थेचं वर्णन करू लागले. स्वतःचा भाऊ रणाच्या ठिकाणी पडल्यामुळे माझ्या भगवान परमात्म्याच्या डोळ्यावाटे खळखळ अश्रूच्या धारा वाहू लागल्या. जे काही इंद्रिय आहेत ना चळचळ कापू लागले. धनुष्यबाण हातात धराव एवढं सुद्धा त्राण माझ्या भगवंताकडे राहिले नाही अशी अवस्था झाली. प्राण जाती विकळ मनी नस्मरे आळू मती नस्मरे आळू माळवाच्या जातसे विवळ शरीर चढ कापत. माझ्या भगवान परमात्म्याचं जे काही शरीर आहे ना मायबाप चळचळ कापू लागलं.
अशी अवस्था झाली, कधी प्राण जाते की कधी नाही की अशी अवस्था माझ्या भगवान परमात्म्याची भावाच्या विरहामुळे झाली. आता मज युधाचे कार्य कोण हे हे यस घे कोण वा रे वा. आपण कोण या कार्यावधू रावण रावण. बंधू लक्ष्मण अंतरला. त्यावेळेस माझे भगवान परमात्मा बोललेले का आणि कशासाठी. कोणतंही कार्य करण्यासाठी काहीतरी ध्येय असतंय. जर माझा भाऊ मला जर सोडून गेला, नेमकं राजा रावणाला मारून जे काही मला यश मिळणार ते कशासाठी आणि का आणि कशासाठी मी युद्ध करू, असे भगवान परमात्मा बोलू लागले. चाड नाही विजय व्रती, चाड नाही धृती गती, चाड नाही असं कृती बंधुनी चेती अंतरला. माझे भगवान परमात्मा सांगू लागले, चाड म्हणजे गरज. मला ह्याची कशाचीच गरज नाही. कशामुळे गरज नाही, माझा भाऊ जर अंतरला ना, मला यश नाही, कीर्ती नाही, काहीच नाही. का आणि ज्याला इकडं परमार्थाची गरज आहे, आणि तुकाराम महाराजाचा अभंग आहे बघा, जया परमार्थाची चाड तिने सांडावे लिगाड. आता प्रत्येकाच्या मागे काहीतरी नरे महाराज काम असतं का नाही, रिकाम कोणी आहे का. पण ज्याला परमार्थाबद्दल आवड आहे, श्रद्धा आहे, त्यानं बाकीचे कामच सोडावं. तसे माझे भगवान परमात्मा म्हणू लागले, जर माझा भाऊ गेला ना, मला कशाची चाड नाही, गरज नाही. भगवंत बोलू लागले, जीवित्वाची चाड कोण उभ्या सांडीन प्राण, या जिन्याचे सुख कोण बंधू लक्ष्मण अंतरला. त्यावेळेस माझे भगवान परमात्मा बोलू लागले, कशासाठी आणि का. माझा जो काही प्राण आहे ना, मी उभे उभे प्राण सांडील. एवढ्या गडबडीने जीव जाते का. अहो कधी कधी तर गेली गेली म्हातारी म्हणते, बाजव घ्या वरी घ्या. हाय का नाही दाजी फरकंडेकर. कशामुळं म्हणजे जीव जाणं एवढं सोपं आहे का. पण भगवंत म्हणला, मी या दही ठेवणार नाही, उभ्या उभ्या प्राण सांडीन. कशासाठी, माझ्या भावासाठी. बोला, धाव पावरे लक्ष्मणा, वा रे वा वा. का करीतो सी प्रयाण, मज सांडोनी दिनवदना, कोण्या स्थाना जातोशी. त्यावेळेस माझे भगवान परमात्मा, मायबाप हा जो काही असणारा ग्रंथ आहे, या ग्रंथामध्ये 9 रस आहेत. आतापर्यंतचा जो काही असणारा वीर रस होता, आता भगवान परमात्मा करुणा रसात आले आणि काय म्हणू लागले, धाव पाव गा हे लक्ष्मणा, धाव पाव. आणखी माझे भगवंत काय बोलू लागले, वने पिढीला रे उपवासी म्हणून या रुसोनी जातोसी, की युद्ध करिता भागलासी, म्हणून जासी विसावया. मायबाप. त्यावेळेस माझे भगवान परमात्मा लक्ष्मणजी बद्दल आठवण करू लागले, हे लक्ष्मणा, अरे तू वनाच्या ठिकाणी उपवासी राहिलास का, त्याच्यामुळे जातोस का. का लक्ष्मणा, तू युद्ध करत असताना दमलास का रे लक्ष्मणा, भागलास का लक्ष्मणा, त्याच्यासाठी तू विसावाला जातोस का रे माझ्या लक्ष्मणा. भगवंत बोलू लागले, इंद्रजिता सारे कारण येवदा, हे हे रणिश्रमलासी तू करिता द्वंदा, किसिता बोलली अपवादा, त्या विषादा मानिले. काय नवलाय हो? वाचक ब्रँड असला की सूचकानं उग हाताला धरलं की पोती कडीलाच जाते. क्लिअर क्लिअर होईल. काय म्हणाले भगवान परमात्मा, हे लक्ष्मणा, अरे इंद्रजितासारखा जो काय असणारा रणयोद्धा, इंद्रजित काही सर्वसामान्य आहे का हो. त्याचं अगोदरचं नाव मेघनाथ, जन्मल्या जन्मल्या मेघासारखं आढळलं म्हणून मेघनाथ, इंद्रदेवाला बांधून आणलं म्हणून इंद्रजित. त्याच्या जीवच सगळा कारभार होता राजा रावणाचा. मग इंद्रजितासारखा रणयोद्धा आहे ना, त्याच्यासोबत युद्ध करताना तू दमलास का, भागलास का. नेमकं माझे भगवान परमात्मा आणखी पुढे जाऊन बोलू लागले, का जी काही सीता बोलली ना, त्याचं तू वाईट मानलास का रे लक्ष्मणा, म्हणून सोडून जातोस का. बोला, लक्ष्मणा ये रे वा रे वा. परतोनी मज भेटी दे रे, मजवरी रुसलासी का रे, दोघी वनेचे सांगाती. भगवान परमात्मा बोलू लागले, हे लक्ष्मणा, ये रे लक्ष्मणा, लक्ष्मणा मला भेट दे रे लक्ष्मणा. लक्ष्मणा तू माझ्यावर रुसलास का रे लक्ष्मणा, अरे तुझ्या सोडून तुला वाचून लक्ष्मणा
मला या वनाच्या ठिकाणी दुसरा सोबती नाही रे लक्ष्मणा, सांगाती नाही. भगवंत बोलू लागले, तू जवीन नगे जीवन सर्वता नशेबी मी न करी अयोध्या गमन उभ्या उभ्या प्राण सांडीन लक्ष्मणा, हे लक्ष्मणा, मी तुला सोडून पाणी सुद्धा पिणार नाही, अन्नाचा त्याग करीन. एवढंच नाही, उभ्या उभ्या प्राण सांडीन. मायबाप जे काही साधू असतात, संत असतात, माणूस सहजच म्हणते वारकरी कयात करते, पतिव्रता सरनाथ आणि वारकरी मरणात. का मरण कसं यावं? माऊली सांगतात का झाकलिया घटीचा दिवा, नेनो काय झाला पांडवा, आयशा रीती जो देह ठेवी. भगवंत म्हणू लागले, माणूस जीवावर किती प्रेम करतय, जेवढं स्वतःच्या शरीरावर करत नाही तेवढं कोणावरच करीत नाही. मग बायको नाही, माय नाही, बाप नाही, माणसं सहजच म्हातारे कोतारे म्हणतात मया जीवाला नसल्यावर ह्याचं काय करायचंय म्हणतात का नाही. त्याने भगवंत म्हणू लागले, जर लक्ष्मणजी जर नसेल ना, पाणी पिणार नाही, अन्न घेणार नाही, उभ्या उभ्या प्राण सांडेल. बोला सीता नमाजा लगे सर्वता काय तोंड दाऊ भरता काय उत्तर देऊती की माता बंधू सर्वता अंतरला. भगवंत म्हणू लागले, जिच्यासाठी आतापर्यंत आटास केला, किती आटास केला, वानर सैन्य मिळवले, सेतू बांधला, बरेच काही राक्षस सैन्य मारले. कोणासाठी? सीताई साहेबासाठी. ती सीता सुद्धा आता मला नग का नग, माझा भाऊ गेला ना, मी कोण्या तोंडानं जाऊ आणि काय म्हणून भरताला काय सांगू? ज्यावेळेस तिघी माता येतील मला विचारतील लक्ष्मण कुठे, काय म्हणून मी तोंड दाखवू? भगवंत बोलू लागले, छत्र गुण पुसेल जमा काय मुख दाखवू तेव्हा गेला सर्व सुखाचा बोलावा जीवी जीवा आकांत. शत्रुघ्न येईल आणि मला विचारीन लक्ष्मण दादा कुठे, तर कोण्या तोंडानं दाखवू, काय म्हणू? म्हणून भगवंत म्हणाले, माझा जो काही विसावा आहे ओलावाय लक्ष्मणजी गेले, असे भगवंत बोलू लागले. म्हणून घाली लोळणी अंग टाकीले धरणी लक्ष्मणे मोकले तारणी कोण शिराणी जिन्याचे. त्यावेळेस माझ्या भगवान परमात्म्यांचे काही शरीर आहे ना, शरीर धर्तीवर टाकलं, गडबडा गडबडा भगवंत लोळू लागले आणि म्हणू लागले, कोण जीव कशासाठी, नेमकं मी जिवंत तरी कशासाठी राहू? भगवंत म्हणू लागले, वक्ष तळा पिटी हाते डोई पिटी धरणी ते आवे कळ जाता सर्व सामर ते सुशने ते धरियेला. काय नवलावाय ऐका, माझे भगवान परमात्मा नेमका आलेत कशासाठी? भावानं भावासाठी कसं जीवन जगाव ते वरतून दाखवण्यासाठी आलेत. माऊलीने गोड वर्णन केले, देका प्राप्तार्थ झाले जे निष्कामता पावले, तया कर्तव्याशी उरले लोका लागी. भावानं भावासाठी कसं जीवन जगाव त्याच्यासाठी भगवंत आलेत. स्वतःचा भाऊ रणाच्या ठिकाणी पडल्याच्या नंतर माझे भगवान परमात्मा दोन्ही हात छातीवर आणू लागले. जे काही असणार आपलं डोकं आहे धरतीवर आपटू लागले, लोळू लागले. अशी अवस्था झाली, काही क्षणामध्ये भगवंताचा देहाचा त्याग करते. ती काय, तेवढ्या वेळात सुशेनजीनं धरलं. काय म्हणतात ऐका, महामेरू गडाडिता की दर्याचा स्तंभ पडता की तारू समुद्री बुडता झाला राखता सुशेन. सुशेनजी कसे झाले हो? जसं एखादा सदग्रस्त असावं आणि एखाद्या पाण्यामध्ये बुडू लागाव आणि त्या बुडणाऱ्याला आधार द्यावं, तारू व्हावं, तारून नेणारा व्हावं, तसे माझे सुशेनजी भगवंताला झाले. काय म्हणतात ते ऐका, मृत या मृत पान की दुष्काळी या मिष्टान की या वर्षी वर्ष घन ते बी वचन सुशेना. सुशेनजीचं वचन कसं झालं? एखादा सदग्रस्त असावं, आता जाते की मग जाते की त्याला अमृताचा लाभ व्हावं, जसा उठून बसते, किंवा एखादा 7 दिवसाचा उपवास असावं, त्याला पंचपक्वानाचा लाभ व्हावं, त्याला जसा आनंद होतोय. त्याच्या पुढे जाऊन दुष्काळ असावं आणि पाऊस पडावं. ते पाऊस कोणासाठी पडावं पण सगळ्याला आनंद होतोय. माऊली गोड वर्णन करतात, चातकाच्या कवनी मेघू पाणी या सिधावी ते तर चराचे रागवे निवाले जेवी. त्या न्यायानं आनंद होत आहे ना, तसं सुशेनजीचं वचन ऐकून भगवंताला झालं. ऐके स्वामी रघुनंदना तू सर्वता पय सावधान बंधो वैकल्य वासना जान झनी मना धरे तोशी. सुशेनजी माझ्या भगवंताला बोलू लागले, देवा अहो तुम्ही सर्वदा सावध आहेत, तुम्हाला सर्व काही ज्ञान आहे आणि एवढं असून सुद्धा तुम्ही तुमच्या स्वतःच्या मनामध्ये
भावाबद्दल ही मनाची अवस्था का केली असे सुशेनजी बोलू लागले. उभा रावणी जव मुकेची चिंतेचे बांधर दैगेची त्याने अत्यंत दुःखी वशी आयशे मानसी न धरा. अहो देवा, जी काही चिंता आहे ना, या चिंतेचे बाण तुमच्या हृदयामध्ये घेऊ नका सुशेनजी बोलू लागले. नाही पंचत्व पावला नाही याचा प्राण गेला जीवन श्रेणे असे भरला नाही निमाला सर्वथा. अहो देवा, का मला ज्ञान आहे देवा, आणि प्रत्येकच गोष्टीचं ज्ञान प्रत्येकाला नसतं. सुशेनजी वैद्यराज आहेत देवा, ह्याचे जे काही असणारे इंद्रिय विकळ गेले नाहीत, पंचत्व पावला नाही, एकंदरीत सर्व लक्षणाने युक्त सुशेनजीला एकच सांगायचे देवा, आणि लक्ष्मणजीचा प्राण गेला नाही. सुशेनजी बोलू लागले. विसरण न दिसे याचे वदन नाही पालटले देय चिन्ह नाही काळे माचडले जाण जीवे लक्ष्मण जितासे. अहो देवा, ज्याच्या देहामधून माझे भगवान परमात्मा निघून गेले ना, त्याची कशी अवस्था होती? त्याचा हात उचलत नाही, पाय उचलत नाही, डोळे बगलेलेच राहतात, आशे मग आशे केल्यावर आशे होते. आणि किती जरी गोरपान असलं तर काळं पडतंयच. कवा मेल्याव गोरपान असू द्या, पण मेल्याव काळं पडतंय. हे जे काही शरीर आहे ना लाकडावाने होतंय, बरोबर आहे का नाही? म्हणजे एकंदरीत सुशेनजी सांगू लागले देवा, हे जे काही लक्षण आहेत लक्ष्मणावर नाही तर ह्याचा प्राण आणखी गेला नाही. सुशेनजी भगवंताला बोलू लागले. श्रीराम पाय सावधान सुप्रसन्न याचे वदन पद्मदळा सारे खेजाण मुखची न दिसत आहे. अहो देवा, सावध होऊन पहा, का लक्ष्मणजाचा जो काही चेहरा आहे ना प्रसन्न आहे. आणि कधी बी माणसाचा चेहरा प्रसन्न असावा नसता. काही काही माणसं कवा बी बघा फोडी येली गौरी. आता पुढचं चट तुम्हाला पाठ आहे, मला उलुली पाठ आहे. तसं माणूस नसू नये. कवाय बघितलं की 12 वाजलेलेच. अहो एकाने बार 12 वाजाव घरी कोणी काही म्हणल्यावर अक्षी 12च का? मी म्हणलं अक्षी मारतच नाही, मला आपला चेहरा तसा आहे. एकंदरीत सुशेनजी सांगू लागले देवा, लक्ष्मणजीचा चेहरा सुप्रसन्न आहे. जे काही डोळे आहेत कमळासारखे आहेत. एकंदरीत लक्ष्मणजीचा प्राण गेला नाही. सुशेनजी भगवंताला बोलू लागले. प्राणहीन पय शरीर याचन देखो साचार सावधान याची गात्रे वक्त्र शेषावतार हा होये. अहो देवा, लक्ष्मणजीचा प्राण गेला नाही. लक्ष्मणजी जे काही असणारे इंद्रिय आहेत गात्र आहेत ना ते सावधान आहेत. लक्ष्मणजी सर्वसामान्य नाहीत, शेष भगवंताचा अवतार आहे. सुशेनजी बोलू लागले. कुंडलिकावरती हरी विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम राजा राम